हाय नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडियाज बाय प्रिया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज काय नवीन, आज बघा इथं लहान बाळासाठी आपण लंगोट बघणार आहोत. ते पण बघा साध्या सोप्या एकदम सहज पद्धतीने दोन प्रकार बघणार आहोत. त्यासाठी बघा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. इथं बघा मी रेड कलरचा कपडा घेतलेला आहे. मी 1 मीटर कपडा आणलेला बघा. व्यवस्थित बघायची उभी घडी घालून घेतलेली आहे. उभी काढून बघा आपण पहिल्यांदा उंची टाकणार आहोत. तुम्ही मापानुसार उंची टाकून घ्या. इथे बघा 12.5 ते 13 इंचाची मी अशी उंची घेतलेली आहे. रुंदी पण बघा मी त्याच आकाराची घेणार आहे व्यवस्थित, आणि असा चौकोन आकार करून घेणार आहे, जेणेकरून आपण तिरकस असं हे लंगोट शिवणार आहे. व्यवस्थित बघा असं चॉकलेट टिकमार करून घ्यायचं. आता तुम्ही म्हणत असाल इथं बाबा मी डबल कपडा धरला कारण आपलं सिंगलच पाहिजे, पण मी इथं दोन शिवणार आहे ना एकाचे. व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. तुम्हाला हवे त्या साईजमध्ये घेऊ शकता. इथं बघा मी नाडीसाठी 1.5 इंचाची पट्टी काढलेली आहे. 1.5 इंची पट्टी काढून बघा इथं व्यवस्थित तुम्हाला जेवढी नाडी पाहिजे तेवढी त्या मापानुसार तुम्ही नाडी घ्या. रुंदीला पाहिजे असले मोठी, लय पण छोटी नाही करायची, मिडियम आपली. असं बघा आपण तिला पुढं दाखवूनच आहे कटिंग टिचिंग करताना ते फोल्ड करायचं. आता बघा आपण त्यातला दुसरा प्रकार बघूया. हो का, मी बघा इथं व्यवस्थित जशी ब्लाऊजला घडी तसं घडी घालून बघा डबल घडी घालून घेतलेलं आहे. आपल्याला आता ह्याला बघा डबल फोल्ड करायचं आहे, त्यामुळं मी डबल कपडा घेतलेला आहे, म्हणजे 2. याचं असं मी 2 4 तुकडे घेतलेले आहेत. बघा व्यवस्थित मी उंची टाकलेली आहे, रुंदी टाकलेली आहे आणि कटिंग करून घेतलेलं आहे. जर तुम्ही मापानुसार बाळाच्या घ्या, जेवढं बाळ असेल तेवढं. मी बघा इथं लहान बाळाचं आहे ना, त्यासाठी मग मी बघा मिडियमच माप घेतलेलं आहे. बघा व्यवस्थित असं हे झालेलं आहे. बघा आता मधनं कटिंग करून घेऊया. आता ह्याचे बघा आपण डबल घडी करून आपण म्हणजे एक बाजूला काढून घेणार आहोत. ह्याचे बघा 2 शिवणार आहे. असं बघा व्यवस्थित पलटी करून आपण ते टिचिंग करता तुम्हाला दिसेलच बघा. ओके इथं असे झालेले. आता बघा आपण ह्याच्यासाठी पण नाडी बनवणार. त्यासाठी बघा मी इथं पण 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. जरी तुम्हाला मोठी हवी असल्यास जरा तरी तुम्ही मोठी घ्या. जेवढं आपल्याला साईज पाहिजे तेवढं घ्यायचं उंचीला आणि कटिंग करून घ्यायचं. इथं बघा आपल्याला 2 नॉड करायला लागणार आहे दोन्ही साईडने लावण्यासाठी. तुम्हाला हवा तो कपडा घ्या. काय काय आपला प्रश्न पडतो बाबा की आता कसं काय करायचं, त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. आपण घरगुती असं पण छान असं शिवू शकतो. जरी आपल्याला नाही काय समजतं आपण जरा यूट्यूबवर पण बघितलं तर चालतं. असं नवीन नवीन आपल्याला आयडिया पण भेटते. हो का व्यवस्थित आता बघा चौकोन जो पहिला घेतलेला तो व्यवस्थित बघा कटिंग करून घेतलेला आहे. त्याचे 2 होणार आहेत ना, त्यामुळे एक बाजूला ठेवूया. आता हे एका चौकोनचं तुम्ही म्हणणार आता या चौकोनचं असं कसं शिवायचं, पण बघा व्हिडिओ नक्की. इथं बघा त्रिकोणी जसं आपण कपड्याचं फुलवून तसं त्रिकोणी असं करून घेतलेलं आहे व्यवस्थित. घेतानाच मी लहान बाळ आहे ना एकदम, त्यामुळे मी मग करून घेतलेला आहे. पण बघा इथं जरा कपडा खाली वर झालेला आहे, म्हणजे तिरकस आहे ना, तर व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचा. म्हणजे बरोबर आपण चौकोन केलेलं पण त्रिकोण केला की बरोबर कमी जास्त कपडा होत नाही. बघा व्यवस्थित बघा किती त्रिकोणी असा कपडा झालेला आहे. आता बघा ही शिलाई आपण आतमध्ये घालणार आहोत. त्यासाठी बघा काय करायचं, बघा व्यवस्थित कोण्यावनं शिलाई देऊन घ्यायची. पाव इंचावर व्यवस्थित छान असं व्यवस्थित शिलाई देणार आहोत. इथं बघा जसं सांगितले तसं व्यवस्थित बघा पाव इंचावर व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. जी आपण जेवढी आपण घडीची बाजू टाकली त्या घडीच्या बाजूला शिलाई द्यायची नाही. बघा कोण्यावरती आलं की थोडंसं अंतर ठेवायचं, तिथं शिलाई द्यायची नाही. थोडंसं जागा अशी ओपनच ठेवायची आणि व्यवस्थित बघा तिथं शिलाई देऊन घ्यायची. आता बघा ही बघा व्यवस्थित शिलाई देऊन झालेली आहे. आता बघा जो आपण ओपन बाजू ठेवली त्यातनं बघा आपण हे बाहेर काढून घेणार, म्हणजे आपली शिलाई आत जाईल व्यवस्थित. बघा आपण कशी असतं साह्याने व्यवस्थित बघा असं टोक व्यवस्थित आत सारून बघा कपडा आपण व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आपली शिलाई पण दिसणार, शिलाई पण आत जाईल आणि व्यवस्थित. जरी असं पण तुम्ही एका ठेवून कपडे पण करू शकता, पण मग ते साईडनं तुम्हाला डबल फोल्ड करून शिलाई द्यायला लागणार. का सिंगल
फोल्ड केलं तर धागे दिसून येणार ना, त्यामुळे डबल फोल्ड करायचं. ही असं साधी सोपी ट्रिक बघा किती छान आहे. व्यवस्थित बघा असं धरून हे बाहेर काढून घ्यायचं. टोकं वगैरे व्यवस्थित बघा छान असं काढून घ्यायचं. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बघा इथं व्यवस्थित बघा असं काढून घ्यायचं. टोकं वगैरे व्यवस्थित अशी बाहेर काढून घ्यायची. जरी तुम्हाला वाटत निघत नाही तुम्ही कशाच तर साह्याने असं व्यवस्थित काढून घ्या. व्यवस्थित म्हणजे कुठेही कपडा जाड वगैरे येत नाही. व्यवस्थित शिलाई देताना पण कोणती अडचण येत नाही. बघा व्यवस्थित असं काढून झाली की बघा जी ओपन बाजू होती बघा आता काय करणार आहोत. आणि आता बाहेरच्या साईडनं पण शिलाई देताना आपण जी घडीची बाजू आहे ना तिथं काहीच नाही करायचं. जेवढं आपण शिलाई पहिली दिली ना तशी तिथूनच व्यवस्थित असं छान आपण शिलाई देऊन घ्यायची. कोण्यावरनं व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे कपड्याला गुढी वगैरे येत नाही. व्यवस्थित जसं सांगितलं तसं व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची. घरगुती साहित्यातनं बघा किती छान असं बघा होतं. जरी आपल्याकडे नसतं तर आपण 1 मीटर कपडा आणला तर त्यात भरपूर असे होते. किंवा त्याचा आपण सुती कपडा त्याचं छान असं टोकोचं वगैरे पण छान बाळाला शिवू शकतो. व्यवस्थित बघा तिथं आता जिथं ओपन बाजू ती व्यवस्थित दोन्ही कपडे आत सारून घ्यायचे आणि व्यवस्थित असं तिथं शिलाई देऊन घ्यायची. जरी नसेल तर तुम्ही कशा साह्याने तर असं आत घालून घ्या आणि व्यवस्थित बघा असं सारून घ्यायचं व्यवस्थित आणि शिलाई देऊन घ्यायची. बघा शिलाई देऊन झालेलं आहे. व्यवस्थित धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे. हे बघा असं फायनली आपलं होणार आहे. हे लहान बाळ आहे म्हणून मी लहान बाळासाठी छोटी साईज घेतली आहे. जरी मोठं बाळ असेल ना तर मोठ्या जरा माप वाढतच घ्या. मग व्यवस्थित बघा आता आपण त्यासाठी नॉड बनवणार. नॉडसाठी बघा मी इथं पट्टी घेतलेली आहे. पट्टी बघा जेवढी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे पट्टी करायला, लई पण छोटी अशी करायची नाही, बारीक मिडियम आपली अशी करायची. आणि व्यवस्थित बघा डबल फोल्ड करून जेणेकरून जे धागे निघणार आहेत तो कपडा सगळा व्यवस्थित आत घालून डबल फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित बघा असं शिवून घ्यायचं. बघा व्यवस्थित असं बघा शिवून झालं की बघा की दुसरं पण असं शिवून घेणार आहोत. जरी बाळ मोठं जरी तुम्हाला वाटत असेल बाबा की लहान मोठं बाळ आहे तर मोठ्या बाळाचं मोठी साईज घ्या. मग नॉड पण जरा मोठीच काढायची. व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन घ्यायची. बघा 2 नॉड बनवणार आहे. दोन्ही नॉड दोन्ही साईडला एक एक अशी लावण्यासाठी व्यवस्थित कपडा धरायचा आणि शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे त्याचे धागे जर कपडा राहिला बाहेर तर धागे वगैरे निघण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्ही कपडे व्यवस्थित आत पकडून शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित बघा 2 नॉड अशा बनवून झालेले. धागे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. बघा असे 2 नॉड झालेले आहेत. बघा दोन्ही नॉड एकत्र आहेत का लावून बघायचं, कमी असते. बघा आता इथं मी छोटीशी पट्टी घेतलेली आहे. जशी पहिली आपण पट्टी नॉडसाठी घेतली तशी नॉडसाठी एक आपण छोटी नॉड बनवणार, ते म्हणजे त्याला हुक आपण असं करणार आहोत. व्यवस्थित जसं सांगितलं तसं डबल फोल्ड करून व्यवस्थित बघा त्याचं पण आपण टिच करून घेऊया. तिथं आपण बघा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल. व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्राचे धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे. कसे असं बघा छोटीशी झालेलं आहे. आता नॉड लावायला घेऊया. बघा दोन्ही साईडनं नॉड लावणार आहोत. बघा डबल घडीची बाजू आहे तिथून नॉड लावायला घ्यायची. नॉड लावताना थोडंसं नॉड आत घालायची आणि व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन घ्यायचं. देताना शिलाई पण डबल शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे नॉड वगैरे निघण्याची शक्यता नसते. कसं व्यवस्थित दाब पाठीमागे पुढे करायचा. जरी तुम्हाला दाब पाठीमागे पुढे वगैरे करायला नवीन असे काय कसं जमत नाही, मी पण पहिले नवीन तर मला जमत नव्हतं. मग वाटलंच तरी शिलाई देऊन मग परत दाब उचलून पलटून मग कपडा फिरवून पण तुम्ही देऊ शकता.
जर नसेल ना जमत तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा, कारण काय कसं आपल्याला नाही जमत मग पाठीमाग पुढे गेला आपलं बोट वगैरे घावण्याची शक्यता असते, त्यामुळे ही काळजी घ्यायची. बघा व्यवस्थित दोन्ही साईडनं असं नॉट लावून झालेलं आहे. आता ती छोटी नॉट बनवली ती बघा, जे टोकावरती खालच्या साईडनं डबल फोल्ड करून घ्यायचं, वरच्या साईडनं पण तोंडाला असं जराशी डबल फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे धागे पण निघण्याची शक्यता नाही आणि लई मोठी पण होणार नाही, मिडियम आपलं. आणि व्यवस्थित बघा त्याच्यावर असं आडवी डबल शिलाई देऊन घ्यायची. बघा व्यवस्थित बघा असं छान अटॅच करून झालेलं आहे. बघा फायनली बघा, कारण मी नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी बघा छान असं लंगोट शिवलेलं आहे, कारण ते लहानच बाळ आहे ना. जर तुम्ही मोठं असेल तर मोठे जरा घ्या. हो काही बांधण्याची सिस्टीम अशी आहे बघा व्यवस्थित असं. आता दुसरा प्रकार बघूया. बघा इथं मी बघा असा उभा कपडा घेतलेला आहे, मापानुसार जेवढं तुम्हाला माप पाहिजे त्या मापानुसार घ्या. व्यवस्थित बघा, रुंदीला जरी तुम्हाला छोटं वाटत असेल जरा मोठं पण तुम्ही घेऊ शकता, उंचीला पण जास्त वाढवू शकता. व्यवस्थित बघा असं दोन्ही कपडे एकत्र धरायचे. आता बंद बाजू आहे तिकडं काही सुद्धा करायचं, कारण तिथं पहिलीच बंद बाजू आहे. खालच्या साईडला बघा व्यवस्थित आपण पाव इंचावर शिलाई देऊन घेणार आहोत. शिलाई देताना पण दोन्ही कपडे व्यवस्थित एकत्र धरायचे, शिलाई देऊन घ्यायचे. पहिला पण मी बघा छान असं गोधडी शिवली होती, त्या गोधडीचा पण मी व्हिडिओ, लहान बाळासाठी अशी छान गोधडी शिवली त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जरी तुम्हाला अशी गोधडी शिवायचं तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. बघा व्यवस्थित असं शिलाई देऊन घेतलेलं आहे, खालच्या साईडनं आडवी शिलाई देऊन घेतलेली आहे. आता ओपन बाजू आहे तिथनं बघा व्यवस्थित असं आपण बाहेर काढून घेणार आहोत. व्यवस्थित बघा, म्हणजे आपले शिलाई वगैरे बाहेर दिसणार नाही, शिलाई आतल्या साईडला जाणार आहे. व्यवस्थित टोकं वगैरे बाहेर काढून घ्यायची. जरी तुम्हाला वाटले की नाही कशाचं साईन असं काढून घ्यावं का. आता हे बघा एक्स्ट्रा झालेला कपडा जर मागे पुढे वाटत असेल ना, त्या साईडनं बघा व्यवस्थित असं ओपन आहे त्या साईडनं कटिंग करून घ्या, म्हणजे एक लेवल होईल. व्यवस्थित असं झालं की आता बघा, आता डबल फोल्ड करून घ्यायचा कपडा, कारण आपण तिथे शिलाई देऊन घेणार आहोत, कारण ती ओपन बाजू होते ना आपल्या बाहेर काढण्यासाठी. व्यवस्थित असं डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची. पहिले पण मी दुपट्याचे वगैरे ससा टोपीचे वगैरे व्हिडिओ अपलोड केलेला होता. जरी कुणा ससा टोपी वगैरे शिवायचं असेल किंवा छोटंसं दुपटं वगैरे शिवायचं माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. व्यवस्थित असं शिलाई देऊन झालेलं आहे. धागेवर एक्स्ट्रा असेल ते कटिंग करून घ्यायचे. असं झालेलं आहे. असं ते बाळाला असं वापरता येणार आहे. आता आपण नॉड करायला घेऊया. इथं पण बघा मी 1.5 इंचाचीच पट्टी घेतलेली आहे. तुम्हाला मापानुसार घ्या, मोठी बारकी पाहिजे असेल ते घ्यायची. जास्त पण छोटी कारण जेणेकरून गाठ बसली की निघून नाही, मिडियमच नॉड घ्यायची. उंचीला वगैरे जास्त तुम्हाला पाहिजे त्या मापानुसार घ्या. व्यवस्थित जसं सांगितलं तसं डबल फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं छान शिलाई देऊन घ्यायची. बघा किती छान असं व्यवस्थित बघा, कपडा पण घेताना एक लेवलच घ्यायचा, म्हणजे आपले नॉड वाकडी तिकडे होणार नाही. किंवा कारण आपण जर शिवलं तरी आपल्याला पण शिवलं की असं वाटलं पाहिजे बाबा किती छान आपल्याकडनं शिवून झालेलं आहे बाबा, फिनिश वगैरे छान आलेलं आहे. बघा नॉट तयार करून झालेलं आहे. आता मी असं छोटासा कपडा घेतलेला आहे चौकोनी छोटासा आपलं, आणि बघा त्याचं फूल करणार आहे. व्यवस्थित असं बघा, आपण आता सहसा तर ब्लाऊजला फूल करतो तसंच जरा हलकंसं आपलं छोटंसं बघा असं फूल करून घ्यायचं. एक्स्ट्रा धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे आणि बाहेरच्या साईडला व्यवस्थित असं करून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडने पण बघा तसंच करणार. दुसऱ्या साईडने पण बघा असंच व्यवस्थित फूल करून घ्यायचं. तुम्हाला हवं असल्यास वेगवेगळे पण कपडे घेऊ शकता, आपल्याकडे तर कपडे वेगवेगळे असतात. जरी नसेल लावायचं तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल, असं पण तुम्ही ठेवू शकता. काही ओपन करून घ्यायचं. ओपन करून झालं की असा कपडा ठेवून घ्यायचा. आता बघा वरच्या साईडनं आपण करणार आहोत. वरच्या साईडनं बघा
आडवी पट्टी लावायला घेणार आहोत. आडवी म्हणजे बरोबर नॉड आपल्या कमरेच्या साईडला येईल असे लहान बाळाचे असं व्यवस्थित नॉड अशी ठेवायची थोडीशी आणि जसं सांगितलं तसं दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे डबल शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे कसं आहे नॉड पण निघणार नाही आणि शिलाई बसेल व्यवस्थित. बघा असं डबल शिलाई देऊन घ्यायची. शोका शिलाई देऊन झालेलं आहे असं. आता हे बघा असं ठेवून ते घालायचे असते. बघा घरगुती साईज किती छान असं बघा लंगोट तयार झालेला आहे. बघा तुम्ही हवे त्या साईजमध्ये घ्या, रंगीबेरंगी कपडा घ्या, तुम्हाला हवा तर रंग तुम्ही घेऊन बस छान असं शिवू शकता. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हा दुसरा पण बघा त्रिकोणी 2 प्रकार दावलेले, तर बघा हा पण एक छान झालेला आहे. तो एक बघा किती छान झालेला आहे. धागे वगैरे कुठे दिसत नाहीत, व्यवस्थित फिनिशिंग वगैरे छान आलेलं आहे. चला तर बघा छान असे लंगोट शिवून झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया.